पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 71 अर्ज बाद झाले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेच्या 73 गटातील 24 आणि पंचायत समितीच्या 146 गणांमधील 47 अर्ज बाद झाले। त्यावेळी जिल्हा परिषदेसाठी आता 621 आणि पंचायत समितीसाठी 1122 उमेदवार पात्र ठरलेत। पुण्यातल्या बजाज पुणे ग्रँड टूरमुळे आज शहरातले महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले। दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने रस्ते बंद राहणार आहेत। त्यामुळे नागरिकांना मेट्रो किंवा पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे। पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे आज दुपारी 12 वाजल्यानंतर सर्व शाळा ह्या बंद राहणार आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा आज दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। शाळा त्यानंतर बंद ठेवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। पुण्यातल्या नोकरदारांना रिक्षा परवाने जमा करण्याचे आदेश आरटीओने दिलेले आहेत, अन्यथा मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे आरटीओने दिला। नोकरी करूनही रिक्षा परवाना न परतवणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्यात, त्यामुळे ही कारवाई करण्यात येते। पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी 126 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं, आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। राज्यात कॉपीमुक्त 10वी-12वीच्या परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळ सज्ज झालंय। या आधी 12वीच्या 76 परीक्षा केंद्रांमध्ये कॉपीचे प्रकार घडले होते, तर 10वीच्या 31 केंद्रांमध्ये कॉपीच्या घटना झाल्या होत्या। ती केंद्र रद्द करण्यात आल्याचं शिक्षण मंडळानं सांगितलंय। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मात्र पोलिसांकडून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोंडी टाळण्यासाठी कुठलेही नियोजन केलं नसल्याचं दिसून येत आहे। नाशिक जिल्ह्यातल्या मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये झेंडावंदनाचा मान हा मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलाय। सलग दुसऱ्या वर्षी हा मान मिळाल्यानं जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलंय। नाशिकमध्ये भाजपचं कामकाज पाहण्यासह सिंहस्थ मंत्री म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। नाशिकमधील एअर शोच्या वेळेत बदल केला असून आज दुपारी हा शो होणार आहे। जिल्हा प्रशासन आणि भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण चमूच्या वतीनं हा शो आयोजित करण्यात आलाय। लढाऊ विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरतींचा एअर शो आज दुपारी 12 वाजता सुरू केला जाईल। मनी लॉन्ड्रिंग तसंच मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी धमकावणं आणि अश्लील कॉल झाल्याचं सांगत एका वृद्धाला 18,40,000 लुटले। नाशिकच्या म्हसरूळ इथल्या 73 वर्षाच्या वृद्धाची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्यात आली। सुरुवातीला या सायबर गुन्हेगारांना वृद्धाचा विश्वास संपादन केला, नंतर डिजिटल अरेस्ट केली। कारवाईची भीती दाखवत 18,40,000 रुपये उकळले। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। महानगरपालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग हा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून कबाडीपुरा आणि रफ कॉलनी परिसरामध्ये धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये तब्बल 22 अनधिकृत घरं मनपानं जमीनदोस्त केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांसाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली। पीडित 32 वर्षाच्या विवाहितेनं छावडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत पतीसह सासरच्या 10 जणांविरोधात तक्रार दाखल केली। पतीकडून मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केलाय। छत्रपती संभाजीनगर महापौर पदाची निवडणूक घेण्याबाबत महापालिकेचं प्रशासन विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत आहे। महापौर पदाची निवडणूक ही नेमकी केव्हा घ्यायची याचा अंतिम निर्णय विभागीय आयुक्तांकडून घेतला जाणार आहे। मात्र महापौरांची नियुक्ती लांबणीवर टाकण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथल्या प्रस्तावित 710 कोटी रुपयांच्या अद्ययावत सर्जिकल इमारतीची जुनी निविदा रद्द करण्यात आली आहे। आता या कामासाठी लवकरच फेरनिविदा काढली जाणार आहे। 31 मार्चपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली. यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे ज्या जागावर युती झालेली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मूल्यमापनामध्ये अपात्र ठरलेल्या महाविद्यालयांबाबत प्रशासनानं कठोर भूमिका घेतलेली आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या 97 महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया जून 2026 पासून थांबवण्याचा निर्णय अधिष्ठाता मंडळानं घेतलेला आहे. या महाविद्यालयांनी जूनपर्यंत सुविधांची पूर्तता न केल्यास त्यांच्यावर प्रवेशबंदीची कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मूल्यमापनात अपात्र ठरलेल्या महाविद्यालयांबाबत प्रशासनानं कठोर भूमिका घेतलेली आहे आणि निकष पूर्ण न करणाऱ्या 97 महाविद्यालयांमधली प्रवेश प्रक्रिया आता जून 2026 पासून थांबवण्याचा निर्णय अधिष्ठाता मंडळानं घेतला आहे.